एव्ही इंटरनॅशनल प्रेस मीडिया काउन्सिल व शिवा ॲक्युपंक्चर स्पाइन क्युअर सेंटर यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या मोफत उपचार शिबिरात आलेल्या सर्व पाहुण्यांनी दीपप्रज्वलन केलं। त्यानंतर यश बोरसे यांनी शिबिराची प्रस्तावना केली। या शिबिराचे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉक्टर मंदार करंबळेकर वैद्यकीय अधीक्षक चाळीसगाव म्हणाले की ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीने गरजू रुग्णांमध्ये निश्चितच वेदनामुक्त होण्याचा एक मार्ग उपलब्ध झाला। या उपचार पद्धतीमुळे शहरात प्रथमच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल शिवा ॲक्युपंक्चर व स्पाइन क्युअर सेंटरचे संचालक वैभव बाबर व यश बोरसे यांचं मनापासून अभिनंदन केलं। या मोफत शिबिराचे उद्घाटक अंबादास जोशी, सेवानिवृत्त न्यायाधीश, बॉम्बे हायकोर्ट तथा लोकायुक्त गोवा राज्य यांनी केला। उद्घाटनपर मनोगतात अंबादास जोशी म्हणाले की ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीबद्दल अनेकांमध्ये कुतूहल दिसून येत आहे, मात्र तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ही उपचार पद्धती निश्चितच गरजूंना वेदनामुक्त करेल याची खात्री वाटते। यावेळी मनोगत व्यक्त करताना योगाचार्य श्री बाबासाहेब चंद्रात्रे म्हणाले की ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीसाठी 40 गावात पहिल्यांदाच असं सेंटर उभारलं जाते। हे निश्चितच आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे। योगाच्या माध्यमातून जशी रुग्णांना काही प्रमाणात वेदनामुक्त करता येतेच, परंतु त्याचबरोबर शारीरिक मानसिक आरोग्याकडे नेता येतं। या शिबिरात 5 ते 15 वयोगटातील दिव्यांग रुग्णांना मोफत उपचार दिला जात असल्याचं बघून मनस्वी आनंद झाला, असंही बाबासाहेब चंद्रात्रे हे म्हणाले। याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना मीनाक्षीताई निकम, संचालिका स्वयंदीप फाउंडेशन तथा सिनेट सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव म्हणाल्या की अशा प्रकारची सेवा आवश्यक असणाऱ्या रुग्णांना वरदान ठरते। ज्या पालकांना घरामध्ये दिव्यांग मुलं प्राप्त होतात त्या पालकांची ही मुलं सांभाळताना होणारी कसरत निश्चितच जीवघेणी असते। अशा वेळी या पाल्यांवर उपचारासाठी शहरातच नव्हे तर जिल्ह्याच्या बाहेर प्रसंगी जावं लागतं। त्यावेळी होणारी त्रासदा शब्दात मांडण्याच्या पलीकडे असते। शिवाय ॲक्युपंक्चर व स्पाइन क्युअर सेंटर यांनी या रुग्णांची आणि पालकांची दुखरी नस ओळखून त्यावर या उपचार पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देऊन निश्चितच फुंकर घातली। राजेश ठोंबरे यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित असणारे आपापल्या क्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवर तथा विचारवंत आणि त्याचबरोबर शिवाय ॲक्युपंक्चर व स्पाइन क्युअर सेंटरचे संचालक वैभव बाबर व यश बोरसे यांनी सुरुवातीलाच तारुण्यात या प्रकारची सेवा देण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत कौतुकास्पद आहे। त्याचबरोबर सेवा, ज्येष्ठता आणि व्यवसाय आरंभ याचा सुरेख संगम साधणारा देखील आहे। सहसा कुठलाही व्यवसाय सुरू करताना सुरुवातीलाच मोफत सेवा देणं असं कुठं आढळत नाही। एका ठराविक काल मर्यादेनंतर संबंधित व्यावसायिक अशा प्रकारचा विचार करत असतात, हे नेहमीचं चित्र आहे। मात्र या ठिकाणी या दोघा तरुणांनी केलेला विचार आणि आचार निश्चितच त्यांच्या क्षेत्रात पथदर्शक आहे। या प्रसंगी व्यासपीठावरील मान्यवर उद्घाटक अंबादासजी जोशी यांच्या हस्ते शिवाय ॲक्युपंक्चर स्पाइन क्युअर सेंटरचे संचालक वैभव बाबर व यश बोरसे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन स्वप्नील देशमुख यांनी केलं। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नर्मदेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी बहुमोल सहकार्य केलं। आपल्या संस्थेतील 5 ते 15 वयोगटातील दिव्यांग विद्यार्थी शिबिरात सहभागी झाले। कार्यक्रमाचे आभार वैभव बाबर यांनी मानले। सहभागी शिबिरार्थींना अल्पोपहार देण्यात आला। त्यानंतर शिबिराची सुरुवात झाली। दुपारी 4 वाजेपर्यंत या शिबिरात 35 दिव्यांग रुग्णांवर उपचार करण्यात आले। या शिबिराच्या यशस्वीतेसाठी शुभम शेटे, किसन चौधरी, शैलेश सोनवणे, बळीराम बोरसे, शुभम कापडणे यांनी परिश्रम घेतले। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।